शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट होणारा असा ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत। एकदम कमी सामानात घरच्या घरात बनणारा असा ब्रेड पिझ्झा बनवला आहे। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। ब्रेडचे किनारे मी सगळे कट करून घेतले आहे। लाटण्याने ब्रेड आता लाटून घेऊया थोडंसं। आता ब्रेड मी असं 4 ब्रेड ठेवते, त्याला पाणी लावून आपण चिपकून घेऊयात। अशा प्रकारे किनाऱ्यावर पाणी लावून घ्या आणि एकमेकांवर ब्रेड ठेवून त्याला चिपकून घेऊयात आपण। बघा या पद्धतीने आपण ब्रेड चिपकून घेऊयात। यावर टोमॅटो केचप लावूया। मेयोनीज लावूया सगळीकडे। आता आपण चीज त्याच्यावर टाकूया। आता जसं ब्रेडचे स्लाइस आपण चिपकून घेतले तसे मी ऑलरेडी अजून एक करून घेतलं होतं, त्यावर ते आता ठेवूया। आता पिझ्झा सॉस लावूयात आपण त्याच्यावर। व्यवस्थित पिझ्झा सॉस लावून झालाय। बारीक कट केलेले शिमला मिरची, कांदा बारीक कट केलेला, जे घरात अवेलेबल असतील भाज्या ते आपण टाकू शकतो। स्वीट कॉर्न टाकले आहेत थोडेसे, टोमॅटो ते पण मी असे बारीक कट केले होते। पनीर ठेवूयात, मोझरेला चीज, मी अमूलचं मोझरेला चीज यूज केले। आता चीज आपण नॉर्मल चीज पण थोडंसं खिसून टाकूया। चिली फ्लेक्स टाकूयात वरून, ऑर्गॅनो, छान दिसण्यासाठी थोडीशी कोथिंबीर। तयार आहे। आता एका ताटाला मी बटर लावून घेतलंय। कढई तापण्यासाठी ठेवूया 5 मिनिटं। तोपर्यंत हे पिझ्झा आपण ताटात काढून घेऊयात। कढई आपली गरम झाली, त्यामध्ये आता हे ताट असं ठेवूया आणि झाकण ठेवून 20 मिनिटं मीडियम गॅसवर, लो टू मीडियम गॅसवर आपण त्याला बेक करूया। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला पिझ्झा झालाय। एकदम चीजी पिझ्झा झाला होता आणि खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।